राईट 3 एक्झाम्पल ऑफ एअर पोल्युशन ऑब्झर्व्ड इन युअर सराउंडिंग. आपल्याला आन्सर लिहायचं आहे. सो लेट्स राईट दी आन्सर लिहूया आपण याचं. सो युअर आन्सर इज स्मोक, बर्निंग ऑफ फायर, फॉरेस्ट आणि डस्ट स्टॉर्म्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. सजेस्ट एनी 4 मेजर टू प्रिव्हेंट द एअर पोल्युशन. आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करू शकतो एअर पोल्युशन थांबवण्यासाठी. तर त्याचा आन्सर आहे आपल्याला 4 गोष्टी करायच्या आहे की ज्यामुळे आपलं एअर पोल्युशन थांबणार आहे. रिड्यूस द यूज ऑफ ऑटोमोबाईल. गाड्या जास्त वापरायच्या नाही. डोंट यूज वूड ॲज द फ्युअल. वूड वापरायचं नाही आहे जाळण्यासाठी, म्हणजे चूल वगैरे नाही वापरायला पाहिजे. डोंट बर्न दी गार्बेज. कचरा जाळायचा नाही आहे. आणि जास्तीत जास्त झाडं लावायच्यात. प्लांट मोर ट्रीज. पुढचं बघा. राईट डाऊन एनी 4 नॅचरल रिझन्स फॉर द एअर पोल्युशन. नैसर्गिक रिझन की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतंय असे कुठले 4 आहेत ते आपल्याला सांगायचे. ओके, तर आन्सर आहे फॉरेस्ट फायर, सी सॉल्ट, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी अँड फॉसिल फ्युअल इमिशन. नेक्स्ट 4th बघा. क्वेश्चन नंबर 4th आहे आता. एनसर्कल द मॅनमेड रिझन्स फॉर द पोल्युशन फ्रॉम द फॉलोइंग. मॅनमेड रिझन्स द्यायचे आता. फॉरेस्ट फायर, बर्निंग ऑफ फ्युअल, व्हॉल्कॅनिक इरप्शन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्थक्वेक अँड ॲटॉमिक ब्लास्ट. तर आपल्याला त्याला काय करायचं आता एनसर्कल करायचं आहे. ओके, सो वी विल स्टार्ट. बर्निंग ऑफ द फ्युअल. आपण जास्त फ्युअल वापरतोय, बर्न करतोय. नेक्स्ट व्हॉल्कॅनिक इरप्शन नॅचरली येतं ड्यू टू द इंडस्ट्रियलायझेशन. अर्थक्वेक नॅचरली येतं आहे. ॲटॉमिक ब्लास्ट दॅट इज डन बाय दी मॅनमेड. फॉरेस्ट फायर कधी कधी आपोआप आग लागते. सो इट कम्स बोथ. दोन्हीमध्ये पण येतं. कधी कधी माणसंही आग लावून देतात. सो इट कम्स इन बोथ. सो इट डिपेंड्स अपॉन यू. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला फॉरेस्ट फायर लिहायचं की नाही लिहायचं. सो सी द नेक्स्ट. पुढे जाऊया आपण. नाहीतर 5th दाखवलं आहे. व्हॉट टाईप ऑफ एअर पोल्युशन इज ऑब्झर्व्ड इन द फॉलोइंग फिगर. कुठलं एअर पोल्युशन दिसतंय तुम्हाला इथे. ह्या गाडीमधनं धूर निघतोय. ओके, तर हे काय आहे. हा सगळा धूर बाहेर निघलेला आहे. तर हे याला काय म्हणणार आपण. इट इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. आणि इथे जंगलसारखं दिसतंय आपल्याला. लाईक अ फॉरेस्ट फायर दिसतंय. सगळी आग लागली आहे आणि यामुळे काय होतं आहे एअर पोल्युशन होतं आहे. तर मुलांना इथे आपली ही टेस्ट संपलेली आहे. हा डे आपला संपलेला आहे. आपण भेटूया आता पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे ॲक्टिव्हिटी 16 मध्ये. तोपर्यंत गुड बाय.